आपण व्यवसाय स्टार्टअप करतो तर त्याच्यामुळं काय होतं, आपली चांगली प्रगती होती, आपला कॅश फ्लो पण चांगला येतो. त्याच्यामुळं आपल्याला आपलं वय कमी असतं व्यवसाय स्टार्टअप करताना आपलं. त्याच्यामुळं आपला प्रॉब्लेम काय होतो की पैसा कुठं खर्च करायचा, कुठं सेव्हिंग करायचं हे आपल्याला ज्ञान नसतं. आपण कुठेही खर्च करतो, घे शर्ट, घे पॅन्ट, घे साडी, म्हणजे आपल्याला काय वाटेल ते आपण आपल्या गरजा असतात मूलभूत ते घेतो. परंतु मला एकच सांगायचं आहे, छोटा दुकानदार असो किंवा मोठा बिझनेसमॅन असो, काय छोटा दुकानदार असो किंवा मोठा बिझनेसमॅन असो, तुमचा महिन्याचा पगार हा तुम्हाला काढलाच गेला पाहिजे. कारण की का, आपण तिथं मालक म्हणून जरी असलो तर आपला मौल्यवान वेळ आपण तिथं देत असतो. म्हणून प्रत्येकाने जर बिझनेस स्टार्टअप केला ना तर आपला पगार नक्कीच त्याच्यातून काढा. मग त्याच्यातून तुमचा पगार काढून तुम्हाला प्रॉफिट किती होतो आहे, तुमचा लॉस किती होतो आहे, महिन्याचा टर्नओव्हर किती होते, याचा हिशोबाची वही करा. आणि त्याच्यामध्ये कळन की बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टी अजून ॲड करायला पाहिजेत आणि कोणत्या करायला नाही पाहिजेत. आणि मेन म्हणजे आपलं कस्टमर कॅच कसं करायचं, नंतर तुम्हाला हिशोबावरून नक्कीच कळणार.